जास्त काही मागं जाणं जे तर शेत नाही. चला आपला चहा तयार झालाय. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व. दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय कारण की काही फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे काही वेळ मिळाला नाही आणि थोडंसं बाहेर गेलो होतो. आणि आज मतदान पण होतं. तर आय होप की सगळ्यांनी वोटिंग केलं असेल. तर कसे आहात मित्रांनो सर्व. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, प्लेबिट क्रेझीवरती. तर चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर चला आज आपण जे आहे तर एक ओपन स्पेसला आलो इकडे. कारण की थंडीचे दिवस असल्यामुळे कसं जास्त दूर जायचं म्हटल्यावर थोडंसं धोक्याचंच आहे. तर चला बघूया लोकेशन जिथं आपल्याला व्यवस्थित टेंट वगैरे लावून रात्री राहता येईल व्यवस्थित. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो एक डेझर्टवरती जे की म्हणतात इथं अगोदर वसाहत होती. पण काही कारणास्तव जे तर इथून जे तर सगळे जे राहणारे लोक होते तर ते शिफ्ट झालेत बाहेर ठिकाणी. असं म्हणतात की इकडं म्हणजे कुठला तरी दुष्काळ वगैरे पडला होता. दुष्काळामुळे आणि जे जंगलातले जे प्राणी आहेत तर ते खूप जास्त इथं गावाच्या ठिकाणी यायचे. तर त्याच्यामुळे यांनी जे तर इथं जे इथले जे घरं वगैरे तर ते सर्व त्यांनी सोडून चालले गेले होते. त्यावेळेस जे तर इकडे जे म्हणजे नॉर्मली तर झोपड्या वगैरेचे आणि काही ठिकाणी जे तर काड्या पडलेल्या आहेत फक्त आपल्याला त्याच बघायला भेटतात. आपण बघू शकता इकडे की म्हणजे आता सध्याला तरी खूप गंधाड झालेलं आहे इकडे. दरवेळेस आपण ट्राय करतो की काहीतरी नवीन करू, पण आज आपण अशा ठिकाणी आलो आहे की एकदम सेफ झोन आहे. म्हणजे एवढं जास्त काही इथं प्रॉब्लेम नाही. पण तरी पण कसं असतं आहे की कोण काय सांगतं आहे त्याच्यावरती भरोसा ठेवल्यापेक्षा आपल्यालाच आपण स्वतः बघितल्याच्यानंतर खूप जास्त फरक पडतो. तर चला बघू आपण अगोदर तरी कॅम्पसाठी कुठंतरी एक जागा फिक्स करू जेणेकरून आपल्याला जे तर रात्री थांबण्यासाठी थोडं व्यवस्थित लोकेशन भेटेल. व्यवस्थित लोकेशन भेटलं आहे आपल्याकडे. तर त्या लोकेशनलाच आपण जे तर इकडं टेंट लावूया. बघू शकता इकडं ओपन स्पेस पण आहे आणि थोडं व्यवस्थित आहे. गाडी झुडपे आहेत पण छोट्या छोट्या आहेत तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर चला इथंच टेंट लावून घेऊ. तर मित्रांनो आज आपण जे तर इथं कॅम्प लावणार आहे. स्पेस जे आहे तो ओपन आहे. इकडं साईडला पण असा काही प्रॉब्लेम नाही. आणि बघू शकता हे थंडीचे दिवस सुरू झालेत आता. तर आतापासूनच आहे आणि अंधार पण खूप लवकर होतो आहे. आता जवळपास 6 वाजले. तर करेक्ट 6 वाजलेत आता. तर चला पटापट कॅम्प लावून घेऊ आणि पटकन रात्रीची तयारी करू. जर नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा कारण की आज खूप भारी व्हिडिओ बनणार आहे. चला.
टेंट लावून झाला आहे आपला. तर चला बाकी पुढची तयारी पण करू पटापट. आपल्याला चुलीसाठी अगोदर जे आहे थोडेसे दगड आणि काड्या जमा करावं लागेल. तर चला पण त्याची तयारी करू. तर चला मस्तपैकी आपण कडक कडक चहा बनवून घेऊ. कारण की थंडी खूप वाढली आणि थंडीमध्ये आता मला तर काही बनवायची अशी इच्छा नाही. तर चहाच बनवू मस्तपैकी. अंधार झाला आहे साईडला आणि थंडीचे दिवस म्हणल्यावरती तुमच्याकडे कशी मित्रांनो थंडी कमेंट करून कळवा. इकडे तर खूप थंडी आहे आणि अंधार पण खूप झाला आहे. साईडनं पण खूप आवाज येत आहेत आता. आणखी कीर जे पक्ष्यांचे आणि बारीक जे किडे असतात त्यांचे खूप जास्त साईडनं जे तर आवाज येतो आहे. चला आपली चहा तयार होती.
आपला चहा तयार झाला आहे. अशा थंड हवेच्या ठिकाणी आणि एवढ्या गारव्यामध्ये चहा असल्यावर मजाच वेगळी असते काहीतरी. हा हा हा, मस्त. मित्रांनो, कधी अशा वातावरणामध्ये तुम्ही बाहेर निघाले का? कारण की अशा वातावरणामध्ये बाहेर निघा तुम्ही आता थंडीमध्ये, थोडीशी थंडी वाजते पण मजाच काहीतरी वेगळी असते अशा वातावरणामध्ये निघायची. मस्त आलाय चहा. या चहा घ्यायला. तुमच्याकडे कशी आहे मित्रांनो थंडी? इकडं तर खूप जास्त वाढली आहे. आणि ओपन हे असल्यामुळे ना हवा पण खूप जास्त अशी वाटते. हवा पण येते. अंधार पण खूप झाला आहे. चहामध्ये जोपर्यंत दूध टाकत नाही तोपर्यंत चहाला मजा येत नाही. तसंच वातावरणाचं पण. उन्हाळ्यामध्ये जोपर्यंत थंडी वाजत नाही तोपर्यंत मजा येत नाही. जोपर्यंत थंडीमध्ये गरम होत नाही तोपर्यंत मजा येत नाही. हे क्लायमेट असे बनलेले आहेत ना, खूप डेंजर. हे जे प्लेस आहे मित्रांनो, हे आपलं जे खूप फेवरेट होतं. कारण की मला म्हणजे पहिल्यापासूनच असं आवडायचं की बाहेर वगैरे जाणार, कॅम्पिंग करणार. तसं कॉलेज वगैरे असताना, कॉलेज चालू असताना आणि जॉब चालू असताना असं कधी झालंच नाही की म्हणजे काही कॅम्पिंगची वगैरे काही मला कधी चान्सच भेटला नाही. कारण टाईमच नाही भेटायचा. काम म्हणल्यावर तुम्हाला पण माहिती आहे कसं आहे. तर कामातून वेळ काढायचं म्हणल्यावर खूप मुश्किल आहे. आणि जर तुमचं लग्न झालं असेल तर मग विचारूच नका. जोपर्यंत तुम्ही बॅचलर आहे तोपर्यंत तुमच्यासारखा राजा माणूस कुणीच नाही. तोपर्यंत त्याच्यामुळे मग जोपर्यंत बॅचलर आहे मित्रांनो, फुल एन्जॉय करून घ्या. कुठं फिरायचं फिरून घ्या. एकदा जर तुमचं लग्न झालं, एकदा तुम्ही बांधल्या गेले की काही खरं नाही. मग ना फिरणं होतं आहे ना काही होतं आहे. अशा ठिकाणी एकट्यानं म्हणजे पॉसिबल नाही. मग ते काय ना, लोणनं पाठीमागच घेऊन फिरणं आहे तुम्हाला. मग सिंगल असण्याची मजाच एक वेगळी असते. ते फक्त सिंगल लोकांनाच माहिती आहे. आणि लग्न झाल्यानंतर त्यांची पण मजा वेगळीच असते ना. कारण त्यांची लाईफ त्यांना पण माहीत असते. ॲक्च्युअल लग्न झाल्यानंतर खरं कळतं आहे माणसाला की जगायचं कसं आहे. कमाई पाठीमागं लागते. जो फ्रीडम असतो तो राहत नाही तुम्हाला. म्हणजे बाहेर मित्रांना एवढा वेळ देता नाही येत जो तुम्हाला फॅमिलीलाच वेळ द्यावा लागतो. ते म्हणतात ना, लग्न झाल्यानंतर बाबा घराच्या बाहेरच निघत नाही. ते ज्याचं लग्न होतं ना त्यालाच कळतं. बोलायला काय नाही, बोलणं खूप सोपं आहे. सिंगल माणसांची लाईफ चांगली असते की मॅरिड माणसांची? म्हणजे आता ज्याचे त्याचे विचार वेगळे आहेत. आता त्याला समजा जो सिंगल आहे त्याला मॅरिडचं असं वाटतं आहे की त्याची लाईफ मस्त आहे. लग्न झाल्याच्यानंतर त्याला वाटतं आहे की सिंगल लाईफ चांगली आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कोणाची लाईफ छान आहे? कमेंट करा. आणि चॅनलवर जर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली लाल बटन दिलं आहे तिथं दाबा. ते दाबा खाली लाल बटन आहे. लगेच विचार नका करू. पैसे लागत नाही मित्रांनो त्याला. आणि मागील जेवढे पण व्हिडिओ झाले मित्रांनो आपले, खूप सपोर्ट केला आहे तुम्ही. खूप खूप थँक्यू. आणि आपले बऱ्यापैकी सबस्क्रायबर पण वाढलेत चांगले. आपली फॅमिली जी आहे तर आता जवळपास 350 जणांची झाली आहे. 350 मित्र झालेत आपले टोटल. तर थँक्यू सगळ्यांचे की तुम्ही मला एवढा सपोर्ट करताय. आणि असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो. आणि व्हिडिओ बघता बघता सबस्क्राईब करायला तर काही अवघड नाही मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका.
आणि मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की खूप लेट झालं व्हिडिओ टाकायला. कारण कसं असतं आहे, थोडंसं कुठेतरी काही प्रॉब्लेम वगैरे आला ना तर सगळ्या गोष्टी नाहीच होऊन जातात, नकोसं वाटतं हे काय करायला. त्याच्यामुळे चालतं आहे, फॅमिली म्हणल्यावर काय सगळ्या गोष्टी येतातच. तर चला पॅकिंग करून घेऊ आपण हिची, थोडा आराम करू. मला साईडचं लोकेशन व्ह्यू दाखवतो, कारण की साईडचं जे व्ह्यू आहे खूप मस्त आहे. मित्रांनो चला तुम्हाला थोडासा साईडचा नजारा दाखवतो. तर रात्रीचं तर आता काही दिसणार नाही, कारण सगळीकडे जे तर अंधार झाला आहे. तर तिथून बघू शकताय की चांदणे वगैरे दिसत आहेत सगळीकडे. आणि चंद्र नसल्यामुळे खूप अंधार झाला आहे आज. थोडा अंधार म्हणजे डेंजरस आहे. चला आराम करू आपण, कारण की आता इथं जास्त ओपनमध्ये फिरायला पण जेवढं सेफ नाही. तर नमस्कार मित्रांनो, बाहेर आलो आहे आपण थोडंसं साईडला. तर जे इथं खूप आवाज येत आहेत प्राण्यांचे वगैरे. प्राण्यांचे म्हणजे छोटे मोठे जे किडे वगैरे असतात, किडे आहेत, त्याच्यानंतर पक्षी आहेत, मोर आहेत, यांचेच आवाज आहे तिथं जास्त. इथं जे आहे तर हानी पोहोचवतील असे प्राणी नाही आहेत या लोकेशनला, कारण की सेफच इकडं. डिझर्ट आहे ऑलरेडी. इथं जे आहे तर अगोदर एक वस्ती होती, त्याच्यामुळे इथं काही धोका नाही जास्त. आपण बघू शकता एक इकडं जे आहे तर काहीतरी होतं मित्रांनो इकडं. एक मिनिट बघू शकता आपण इकडे जे काहीतरी प्राणी जातोय. काय आहे मला पण नाही समजत आहे, खूप डेंजरस आहे. बघू शकता माहीत नाही काय, तर खूप जवळून बघतोय. जास्त काही मागं जाणं जे तर सेफ नाही. तर पॉसिबल होईल परत रिटर्नच जातो, कारण की हत्तीच्या पिल्लासारखं होतं छोटंसं. वाटलं नव्हतं इथं काही जनावर वगैरे असतील म्हणून. अरे बापरे, खतरनाक. माझा नजर आतापर्यंत नाही पाहिला, ते एकदम जवळून गेलं माझ्या, आणि खूप दूरपर्यंत जे तर त्याच्या पाठीमागे गेलो होतो. घाबरलो पण खूप होतो, कारण की ते अचानकच माझ्या समोर आले. अंधारामुळे जे तर दिसलं नाही मला एवढं क्लिअर. नशीबच म्हणा. खूप घाबरलो मित्रांनो मी, भयंकर म्हणजे. तर अचानक एकदम माझ्या समोरून गेलो. मी असा कधीच विचार नव्हता केला की असं काही होईल म्हणून माझ्यासोबत. खूप डेंजर. बी पी वाढला एकदमच. चला टेंटमध्ये जाऊ, आराम करू. गुड नाईट. जे तर बंद करतो, कारण की कसं आहे उजेडामुळे ना साईटून काही प्राणी वगैरे जर आला ना तर धोक्याचं होऊ शकतं आहे मला. अचानक एकदम ते अशा ठिकाणी मला वाटलं नव्हतं का हत्ती वगैरे पण येतील म्हणून. तर चला गुड नाईट मित्रांनो, भेटूया लवकरच व्हिडिओमध्ये, पुढील व्हिडिओ. तर चला मित्रांनो, थोडा आराम करू आता.
बराच वेळ झाला आहे आणि त्याची मच्छर पण चावता आणि थंडी पण खूप जास्त वाढली, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही थांबू शकत. जाळ पण जे तर आता कमी व्हायला लागलं. तर चला, खूप थंडी वाढली तर चला मित्रांनो, गुड नाईट. आराम करतो आता, कारण की खूप वेळ झाला आहे आणि आमदार पण खूप झाला आहे. तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ, नक्की कळवा. आणि जर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे जर असेल तुम्हाला मित्रांनो, तर हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा आणि मला कळवा की तुम्हाला कशा टाईपची व्हिडिओ आवडतात बघायला, जेणेकरून मी तशी व्हिडिओ बनवेल. कॅम्पिंगमध्ये जर तुम्हाला काही नवीन जर असं वाटत असेल की काही आयडिया द्यावं, तर ती आयडिया पण तुम्ही देऊ शकताय. आणि चला, गुड नाईट मित्रांनो. तर चला, आपण आराम करू आता, कारण खूप वेळ झाला आहे आणि बाहेर पण अंधार झाला आहे खूप जास्त. तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितला मित्रांनो त्यासाठी. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, गुड नाईट. भेटू पुढील व्हिडिओमध्ये लवकरच, नवीन व्हिडिओ नवीन कन्सेप्टसोबत. चला, भेटू.